श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे रविवार, उद्या 18 जानेवारी आहे, वार आहे रविवार आणि या दिवशी आली आहे पौष महिन्यातील मौनी अमावस्या. तर आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष असं महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं. तर असं म्हणतात, या दिवशी प्रत्येक व्यक्तीनं मौन पाळावं, पवित्र नद्यांमध्ये स्नान करावं. यामुळे आपली वाईट पापकर्म नष्ट होतात. या मौनी अमावस्येच्या दिवशी मुनी ऋषींचा जन्म झाला आणि यामुळंच या मौनी शब्दाची उत्पत्ती झाली असे कथा आहे. या दिवशी गंगेच्या पाण्याचं रूपांतर बघा अमृतामध्ये होतं. याने सर्व देवता या गंगेच्या पाण्यात वास करत असतात. त्यामुळे या गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्यामधील वाईट नकारात्मकता, कठोर पितृदोष दूर करण्यासाठी तिळाचं दान हे जे आहे तर ते आवर्जून करावं. या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपल्याला मौन पाळायचं असतं. या दिवशी बघा शक्यतो आपण मौन पाळणं जे आहे तर ते आपल्याला शक्य होत नाही. किमान आपल्याला या दिवशी सकाळी उठल्यापासून आंघोळ करण्यापर्यंत देखील मौन आपण जे आहे तर ते पाळू शकतो. या दिवसभरामध्ये आपल्याला शांत राहायचं आहे. कठोर बोलणे, वाईट शब्द किंवा अपशब्द एकमेकांना बोलणे, भांडणे, वादविवाद, कटकटी या ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत. त्यासोबतच बघा आपल्याला या दिवशी सकाळी इथं असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. यामुळं आपलं 7 पिढीचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्या या अमावस्येच्या दिवशी बघा असा हा जर दिवा आपण प्रज्वलित केला तर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कितीही कठीण पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल. यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल असा हा आजचा जो उपाय आहे तर तो आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय आपण जर केला तर आपल्या सर्व अडचणी या दूर होतील. आपल्या घरात काही दोष असतात त्यामुळे आपल्या घरात छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद, भांडणे, कटकटी होत असतात. तर या अडचणी दूर होतील. तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे. संध्याकाळच्या वेळी हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे किंवा एखादी मातीची पंती घ्यायची आहे. शक्यतो मातीचीच पंती घेण्याचा प्रयत्न करा. कारण की मातीची पंती जी आहे तर ती पंचतत्वांनी बनलेली असते असं म्हटलं जातं. आणि त्या मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपण नेहमी उपाय करताना मातीची पंती घ्यावी. तर त्या पंतीमध्ये बघा आपल्याला कापसाची दुहेरी वात घालायची आहे. आपण नेहमी जी वात वापरतो तर ती पण दुहेरी वात घालून घ्यायची आहे. या दिव्यात आपल्याला तिळाचं तेल हे घालायचं आहे आणि जर तिळाचं तेल नसेल तर नेहमीचं मोहरीचं बघा नेहमीचं जे आपलं तेल आहे तर ते घातलं तरीही चालेल. आपण जे दिवा लावण्यासाठी दररोज देवघरामध्ये वापरत असतो. आणि त्याच्यामध्ये चिमूटभर पांढरे किंवा काळे तीळ, जर पांढरे असतील तर पांढरे टाका किंवा काळे असतील तर काळे तीळ या दिव्यामध्ये घालायचे आहेत. नंतर बघा आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. ही प्लेट बघा भरून इतकं खडं मीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा त्या मिठावरती म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपण मीठ भरून घेतलेलं आहे तर त्या मिठावरती ठेवायचं आहे.
त्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक पिवळी कवडी जी असते तर ती टाकायची आहे. माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहे. ज्या घरामध्ये बघा कवडी संबंधित काही उपाय केले जातात, सेवा केल्या जातात, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते असं म्हटलं जातं. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. ही दिशा खूप पवित्र मानली जाते, प्रगतीची दिशा म्हणून ही ओळखली जाते. ईशान्य कोपरा हा नेहमी आपल्या घरामधील बघा स्वच्छ असावा. मिठाला हळदी कुंकू हे लावायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. मिठाला बघा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. दिवा हा नेहमी बघा आसनावरती ठेवायचा आहे, त्यामुळे तुम्ही थोडेसे तांदूळ किंवा पाट ठेवून त्याच्यावरती हा दिवा ठेवू शकता. माझ्या मुलांची प्रगती व्हावी, माझ्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि पितरांची सुद्धा या दिवशी तुम्हाला माफी मागायची आहे. पितरांची काही सेवा तुमच्याकडून चुकी भुलीनं राहिली असेल तर आपण आपल्या पितरांची माफी मागायची आहे आणि असा हा एक उपाय आपण करायचा आहे. पितरांच्या बघा या दिवशी जे पितरांचं पिंडदान तर्पण जे आहे तर ते सुद्धा केलं जातं. अमावस्या ही आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असते. ज्या घरामध्ये पितृदोष असतो तर त्या घराची प्रगती होत नाही, वारंवार अडचणी या येत राहत असतात. तर त्या सर्व दूर करण्यासाठी सुद्धा आपण आपल्या पितरांकडे माफी मागायची आहे आणि आपल्या घराची प्रगती व्हावी, आपल्याला सुखी संसाराचा भरभराटीचा आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना आपल्याला आपल्या पितरांना करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी या प्लेटमधील हे जे मीठ आहे तर ते आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे. हा दिवा आणि ही कवडी तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरू शकता. तर अशा पद्धतीनं हा जो एक दिवा आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये ईशान्य कोपऱ्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो उद्या रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. असे छोटे मोठे उपाय जर आपण केले तर आपल्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळत असते. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते, प्रत्येक काम आपलं मार्गी लागत असतं आणि म्हणूनच हे जे उपाय आहेत तर ते आपण करायचे आहेत. आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करायचेच असतात, पण त्या कष्टाला, मेहनतीला, आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळून त्या कष्टाचं, मेहनतीचं योग्य ते फळ आपल्याला मिळावं यासाठी आपण हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो या मौनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. कारण की ही जी अमावस्या आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते आणि या दिवशी इतर 2 योग जुळून आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येकानं हा एक उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा, याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.